नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एनव्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुमचा महिन्याचा खर्च आणि किराण्याचा खर्च कायमस्वरूपी फ्री कसा होऊ शकतो. तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कंपनीचं नाव आहे एनव्ही सुपरमार्ट सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचं स्लोगन आहे शॉप विथ अस अँड चेंज युअर लाईफ. खरीददारी आमच्यासोबत करा आणि तुमचे आयुष्य बदला. कंपनीची स्थापना 20 एप्रिल 2020 रोजी झालेली आहे. भारताचे एक नंबर पैसे कमवण्याचं दुकान आहे. ऑफिस ॲड्रेस आहे पहलवान टॉवर नियर HGM हॉस्पिटल, चिजारसी नोएडा, सेक्टर 63, उत्तर प्रदेश. मासिक खर्च मित्रांनो, आपण महिन्याला घरभाडे भरतो, वीज बिल भरतो, पाण्याचे बिल भरतो, गॅस बिल भरतो, मोबाईल आणि इंटरनेट रिचार्ज करतो, यांसारखे इत्यादी बिल भरतो. हे सर्व खर्च आपण टाळू शकतो का? नाही, कारण हे आपल्या आयुष्याच्या गरजा आहेत. पण या सर्व खर्चांमध्ये एक असा खर्च आहे जो प्रत्येक घरात दर महिन्याला होतो, तो म्हणजे किराणा सामानाचा खर्च. प्रत्येक कुटुंब 3,000 ते 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम किराण्यावर खर्च करतो. आता विचार करा, जर तुमचा महिन्याचा खर्च आणि महिन्याचा किराणा कायमस्वरूपी फ्री करण्याची संधी मिळाली तर तुम्हाला ती आवडेल का? नक्कीच, अशी संधी प्रत्येकालाच आवडेल. तर मग ही संधी नेमकी काय आहे, ती कशी मिळवता येऊ शकते आणि यासाठी काय करावे लागेल, याबाबतची सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत. किराणा खर्च इन्कम. आपण दर महिन्याला हजारो रुपयाचा किराणा घेतो, पण त्या बदल्यात आपल्याला फक्त किराणा वस्तू मिळतात. किराणा खरेदी करून तुम्हाला कधी इन्कम मिळाली आहे का? नाही. तर आजपर्यंत आपल्याला उत्पन्न का मिळाले नाही आणि यापुढे ते कसे मिळवता येईल ते पाहूया. व्यापारी सप्लाय चेन वर्सेस डायरेक्ट सेलिंग. तुमच्या घरी किराणा थेट मॅन्युफॅक्चरर कंपनीकडून येतो का? नाही. तर तो मॅन्युफॅक्चरर, सुपर स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर अशा अनेक टप्प्यातून आपल्यापर्यंत किराणा पोहोचतो. या प्रत्येक टप्प्यावर खर्च आणि नफा जोडला जातो, त्यामुळे शेवटी ग्राहकाला अधिक किंमत मोजावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेलाच व्यापारी सप्लाय चेन किंवा साखळी पद्धत असे म्हणतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सप्लाय चेन आज निर्माण झालेली नाही, ती आपल्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक व्यापारी सप्लाय चेन आहे. आजपर्यंत या पारंपरिक व्यापारी सप्लाय चेन मधील सुपर स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर हे मध्यस्थ या पारंपरिक व्यापारी सप्लाय चेन मधून उत्पन्न मिळवत आले आहेत. पण जर तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कंपनीशी जोडण्याची संधी मिळाली आणि तोच किराणा खरेदी करून अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागलं तर? तुम्ही करणार तोच नियमित खर्च, पण स्मार्ट पद्धतीने केल्यास तोच खर्च तुमच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग बनू शकतो. एनव्ही सुपरमार्ट कंपनी किराणा प्रोडक्ट्स थेट मॅन्युफॅक्चरर कडून तुमच्यापर्यंत डायरेक्ट सेलिंग सिस्टम मधून उपलब्ध करून देते. त्यामुळे मध्यस्थांची गरज राहत नाही. मध्यस्थांना मिळणारा नफा तुम्हाला इन्कम आणि डिस्काउंटच्या स्वरूपात दिला जातो. तर हा होता व्यापारी सप्लाय चेन आणि डायरेक्ट सेलिंग मधील फरक. आता आपण पाहणार आहोत जनरल ट्रेड मॉडेल आणि एनव्ही सुपरमार्ट मॉडेल मधील फरक काय आहे. मॅन्युफॅक्चरर कंपनीपासून तुमच्यापर्यंत तो किराणा पोहोचेपर्यंत जे मध्यस्थ असतात त्यांना किती टक्के आणि किती उत्पन्न मिळते ते पाहूया. जेव्हा तुम्ही 3,000 रुपयाचा किराणा खरेदी करता तेव्हा जनरल ट्रेड मॉडेलमध्ये सुपर स्टॉकिस्ट 3% म्हणजे 90 रुपये कमवतो, डिस्ट्रीब्युटर 4% म्हणजे 120 रुपये कमवतो, होलसेलर 6% म्हणजे 180 रुपये कमवतो आणि रिटेलर 10% म्हणजे 300 रुपये कमवतो. अशा प्रकारे एकूण डिस्ट्रीब्युशन 23% म्हणजे 690 रुपये हे आजपर्यंत जनरल ट्रेड मॉडेलमधील मध्यस्थांना मिळत आले आहेत. हेच 690 रुपये तुमच्याकडे परत येतील असा कोणता मार्ग आहे का? नाही. तर आता आपण पुढे पाहणार आहोत एनव्ही सुपरमार्ट मॉडेल कसे काम करते आणि तुमचे 690 रुपये तुमच्याकडे परत कसे येतील ते पाहूया. जेव्हा तुम्ही 3,000 रुपयाचा किराणा खरेदी करता तेव्हा एनव्ही सुपरमार्ट फ्रँचायझी 5% म्हणजे 150 रुपये कमवते. नेटवर्क डिस्ट्रीब्युशन म्हणजे ग्राहकांच्या नेटवर्कमध्ये कंपनी 12% म्हणजेच 360 रुपये वाटप करते आणि कंपनी स्वतः 1% म्हणजे 30 रुपये नफा कमवते. अशा प्रकारे एकूण डिस्ट्रीब्युशन 18% म्हणजे 540 रुपये इतके वाटले जातात आणि उरलेला 150 रुपयाचा फरक तुम्हाला डिस्काउंटच्या स्वरूपात मिळतो. म्हणजेच जनरल ट्रेड मॉडेलमध्ये 690 रुपये मध्यस्थांना मिळतात, त्यातील मोठा आर्थिक फायदा एनव्ही सुपरमार्ट मॉडेलमध्ये कंपनीच्या सदस्यांकडे म्हणजेच तुमच्याकडे आणि ग्राहकांकडे डिस्काउंट आणि इन्कमच्या स्वरूपात परत येतो. हाच जनरल ट्रेड मॉडेल आणि एनव्ही सुपरमार्ट मॉडेलमधील मुख्य फरक आहे.
आता आपण पाहणार आहोत एनव्ही सुपरमॉट मॉडेल म्हणजे टीम रिपर्चेस इन्कमच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न कसे मिळवता येईल. सिंगल लेग रिपर्चेस इन्कम प्लॅन. तुम्हाला तुमच्या टीमचे लेवल 1 ते 20 पर्यंतचे रिपर्चेस इन्कम मिळेल, जे सिंगल लेग रिपर्चेस इन्कम आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमच्या 1 ते 20 लेवलपर्यंत एकूण विक्रीच्या व्यवसायाच्या 12% बिझनेस व्हॉल्यूम इन्कम म्हणून मिळेल. तुम्ही डायरेक्ट अनलिमिटेड लेग ओपन करू शकता आणि अनलिमिटेड इन्कम मिळवू शकता. इन्कम डिस्ट्रीब्युशन खालीलप्रमाणे असेल. लेवल 1 ते लेवल 16 पर्यंत प्रत्येक लेवलसाठी 0.5% प्रमाणे इन्कम मिळेल. लेवल 17 ते लेवल 20 पर्यंत प्रत्येक लेवलसाठी 1% प्रमाणे इन्कम मिळेल. आता आपण प्रॅक्टिकली बघूया की टीम रिपर्चेस इन्कम प्लॅन कसं वर्क करतं आणि तुम्हाला इन्कम कसं येईल. लेवल 1 मध्ये तुम्ही तुमच्या ओळखीच्या 2 मित्रांना हा बिझनेस प्लॅन शेअर केला. त्यांनी 3,000 रुपये प्रमाणे FMCG प्रोडक्टची, जे ओपन मार्केटमधले जे प्रोडक्ट आहे, जे तुमच्या घरात जो किराणा असतो त्या किराण्याचे प्रोडक्ट 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केले. त्याचं टोटल परचेसिंग अमाऊंट झालं 6,000 रुपये. 25% बिझनेस काउंट केला जात असतो, 1,500 रुपये. आणि त्याचंच 0.5% प्रमाणे BVचं जे तुम्हाला इन्कम मिळणार आहे ते आहे 7 रुपये 50 पैसे. हे लाईफ टाईम इन्कम असणार आहे, कारण कोणतीही व्यक्ती किराणा हा प्रत्येक महिन्याला घेतोच, कधीही किराणा घेणं बंद करत नाही. म्हणून ही जी इन्कम येणार आहे टीम रिपर्चेस इन्कममधून, ही लाईफ टाईम इन्कम असणार आहे. त्याचप्रमाणे लेवल 2 मध्ये पहिल्या लेवलमध्ये आलेल्या 2 लोकांनी हा बिझनेस प्लॅन शेअर केला त्यांच्या मित्रांना. त्या दोघांच्या माध्यमातून 2-2 लोक आली, म्हणजे 4 लोक झाली दुसऱ्या लेवलमध्ये. त्यांनी देखील 3,000 प्रमाणे खरीदारी केली. टोटल खरीदारी झाली 12,000 रुपये. 25% बिझनेस काउंट झाला 3,000 रुपये. 0.5% BV मिळालेत प्रमाणे इन्कम जे आलेलं आहे हे आहे 15 रुपये. दुसऱ्या लेवलमध्ये आलेल्या 4 लोकांनी त्यांच्या मित्रांना हा बिझनेस शेअर केला. त्यांच्या माध्यमातून 8 लोक आली आणि त्यांनी देखील 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. टोटल परचेसिंग अमाऊंट झाली 24,000 रुपये. 25% बिझनेस काउंट झाला 6,000 रुपये आणि 0.5% BVचं जे इन्कम आलेलं आहे तिसऱ्या लेवलचं ते आहे 30 रुपये. त्याचप्रमाणे तिसऱ्या लेवलमध्ये आलेल्या 8 लोकांनी देखील हा बिझनेस शेअर केला त्यांच्या मित्रांना. त्यांच्या माध्यमातून 2-2 लोक आली. टोटल लोक झाली किती 16. आणि या 16 लोकांनी देखील 3,000 प्रमाणे खरीदारी केली. टोटल खरीदारी झाली 48,000 रुपये. 25% बिझनेस काउंट झाला 12,000 रुपये. 0.5% BVची जी इन्कम आलेली आहे चौथ्या लेवलची ती आहे 60 रुपये. इथं चौथ्या लेवलमध्ये आलेल्या 16 लोकांच्या माध्यमातून त्यांनी पण हा बिझनेस शेअर केला त्यांच्या मित्रांना. त्यांच्या माध्यमातून 2-2 लोक आली, तर झाले किती 5व्या लेवलमध्ये 32 लोक. या 32 लोकांना देखील हा बिझनेस प्लॅन आवडल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरात असलेला किराणाचे जे प्रोडक्ट असतात तोच किराणा FMCG प्रोडक्ट त्यांनी 3,000 रुपये प्रमाणे खरीदारी केली. टोटल परचेसिंग अमाऊंट झाली 96,000 रुपये. 25% बिझनेस काउंट झाला 24,000 रुपये. त्याचं 0.5% BV प्रमाणे इन्कम झालेलं आहे 5व्या लेवलचं 120 रुपये. आता ह्या 5व्या लेवलपर्यंत तुम्हाला असं वाटत असेल की इथं एकच व्यक्ती पैसे कमवतो. नाही, इथं प्रत्येकजण प्रत्येक लेवलवरती पैसा कमवतो. कारण तुम्ही बघू शकता इथं U म्हणजे तुम्ही तुमच्या माध्यमातून 2 लोकांना आणलेलं आहे. तर ह्या 2 लोकांच्या माध्यमातून 4च्या माध्यमातून 8, 8च्या माध्यमातून 16 आणि 16 माध्यमातून 32 लोक आलेत. तर हे जेव्हा 16 लोक 32 लोक आणतात तेव्हा हे 16 लोक पहिले 7.5 रुपये कमवणार आणि 8व्या लेवलचा व्यक्ती ह्याने 16 लोक आणली आहेत आणि 16 लोकांच्या 32 लोक आले, तर ह्या 2 लेवलचं देखील ह्याला इन्कम मिळणार. दुसऱ्या लेवलमध्ये हे 4 लोक आहेत, ह्यांच्या माध्यमातून हे 8, ह्यांच्यामधून 16, 16 32. तर ह्या तिन्ही लेवलचं इन्कम ह्या दुसऱ्या लेवलमध्ये 4 लोकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या लेवलमध्ये असलेले हे 2 लोक जे आहेत, 2 लोक आहेत, ह्यांच्या माध्यमातून 4, 8, 16, 32 हे एकमेकांच्या माध्यमातून, म्हणजेच पहिल्या लेवलमध्ये असलेल्या व्यक्तीला ह्या खालच्या 4 लेवलचं इन्कम मिळणार आहे आणि तुम्हाला ह्या 5 लेवलचं इन्कम मिळणार आहे. म्हणजे इथं कोणीही एकटा व्यक्ती इथं पैसे कमवत नाही, इथं प्रत्येक येणारा व्यक्ती इथं पैसे कमवणार आहे. आता हे झालं तुमचं 5व्या लेवलपर्यंत. आपल्या लेवल आहेत किती टोटल 1 ते 20 लेवल, म्हणजे तुम्हाला इथं 20 लेवलपर्यंतचं इन्कम मिळणार आहे आणि ही वाया एकमेकाच्या माध्यमातून ही तुमची टीम होणार आहे. टोटल टीम तुमची 20 लेवलची होते 20,97,150 लोकांची. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 2 लोकांवरती जरी फोकस केला तरी तुम्ही 20 लेवलपर्यंत टोटल इन्कम तुमची 20,97,150 लोकांपर्यंत जाते.
आणि त्याचंच टोटल तुम्ही जर इन्कम बघितलं, एका महिन्याचं इन्कम म्हणजे 20 महिन्याच्या मेहनतीनंतर, 20 लेवल म्हणजे तुम्ही 20 महिने पण पकडू शकतात. प्रत्येक महिन्याला फक्त 2 लोक जरी आणली तुम्ही, तरी तुम्ही 20 महिन्याच्या मेहनतीनंतर 21व्या महिन्यात एका महिन्याचं इन्कम जे असणार आहे तुमचं 20 लेवलचं, 1,52,37,112 रुपये ही तुमची एका महिन्याची इन्कम असणार आहे. आता काही लोक, प्रत्येक जण जर फ्री नसतो काम करण्यासाठी, तुम्ही जर जॉब करताय किंवा पार्ट टाइम जर हा बिझनेस करताय, तर समजा एका महिन्याची इन्कम 1,52,37,112 आहे. तेच तुम्ही 50% जरी काउंट केलं तर तुमचं 20 महिन्याच्या मेहनतीनंतर 76 लाख रुपये हे इन्कम असू शकतं. 76,18,556 रुपये. जरी हे शक्य झालं नाही तुम्हाला पार्ट टाइम काम करता करता, 10% जर आपण पकडलं बिझनेस 20 महिन्याच्या मेहनतीनंतर, तर 15 लाख रुपये, 23,711 रुपये हे तुमचं एका महिन्याचं इन्कम असू शकतं 20 महिन्याच्या मेहनतीनंतर. जरी हे शक्य झालं नाही, 1% पार्ट टाइम काम करता करता 20 महिन्याच्या मेहनतीनंतर प्रत्येक महिन्याला फक्त 2 व्यक्तीवरती जरी प्रत्येकाने फोकस केला, तर 1% तुमचं एका महिन्याचं इन्कम 20 महिन्यानंतर एका महिन्याचं इन्कम हे 1 लाख रुपये, 52,371 रुपये हे येऊ शकतं. हे टीम रिपर्चेस इन्कमचं पॉवर आहे. आता हे जरी कोणाला वाटत असेल की 1,52,37,112 रुपये हे काही सांगताय, ठीक आहे, तर आता मी तुम्हाला एक असा पुरावा देणार आहे, त्याच्याने तुम्हाला हे खरं वाटू शकतं. हे फक्त विचार कोण करू शकतं, ज्याचा माइंडसेट हा फक्त त्यांचा कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, त्यालाच हा बिझनेस योग्य वाटणार आहे. आणि ज्यांना नोकरीच्या पगारावरती काम करावून फक्त कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय आहे, त्यांना हा टीम रिपर्चेस इन्कम समजणार नाही. तर आता मी तुम्हाला पुरावा दाखवत आहे. दैनिक भास्कर तुम्ही इथं बघू शकता. दैनिक भास्कर हा न्यूज़ पेपर आहे. त्याच्यामध्ये आलेली बातमी आहे, फाइनेंशियल ईयर 2024 के मुकाबले फाइनेंशियल 2025 में डीमार्ट का मुनाफा 7% से ज़्यादा रहा. आता हे 2024चं आपण काय बघत नाही, फक्त 25चं बघतोय. डीमार्टचं वित्तीय वर्ष 2025, त्याच्यामध्ये त्यांचं ऑपरेशनल रेव्हेन्यू 59,358 करोड रुपये. इथं नोट बघा, आकडे करोडो रुपये में है. अदर इन्कम 124 करोड रुपये. टोटल इन्कम 59,482 करोड रुपये. टोटल खर्च 55,810 करोड रुपये. आणि टॅक्स एक्सपेन्सेस जर बघितलं 965 करोड रुपये आहे. आणि डीमार्टचा 2025चा फक्त FMCG प्रोडक्ट सेल करून नेट प्रॉफिट जो झालेला आहे 2,708 करोड रुपये. म्हणजेच जर बघितलं डीमार्टचा एका दिवसात जर तुम्ही हे एका वर्षाचं 2,708 करोड रुपये हा नेट प्रॉफिट आहे. हाच नेट प्रॉफिट जर तुम्ही एका दिवसात जर बघितला, डीमार्टचा एक दिवसाचा अंदाजे नेट प्रॉफिट 7,41,91,780 रुपये हा प्रति दिवस आहे. हे डीमार्टचं एका दिवसात शक्य झालंय का? एवढा प्रॉफिट एका दिवसाचा नाही, त्याला 20 ते 22 वर्षाचा काळ गेलेला आहे. ह्या न्यूज दैनिक भास्कर न्यूज पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे. तुम्ही हे गुगलवर देखील सर्च करू शकता. जर इथं 20 ते 22-25 वर्षात जर हे शक्य झालेलं आहे, एका व्यक्तीने शक्य करून दाखवलेलं आहे, त्याचं सिस्टम उभं केलेलं आहे, त्याचं नेटवर्क उभं केलेलं आहे एका व्यक्तीने, तर आपण सर्व मिळून 1,52,37,112 रुपयेपर्यंत का पोचू शकत नाही? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर विचार करा, तुम्ही एका महिन्याची 1,52,37,112 रुपये जरी नाही घेतलं, तरी 20 महिन्यानंतर तुम्ही, मी 100% सांगतो, 1,52,371 रुपये तरी तुम्ही ही 20 महिन्याच्या मेहनतीनंतर इन्कम घेऊ शकतात. फक्त टीम रिपर्चेसमध्ये प्रत्येक लेवलमध्ये 2 लोकांवरती फोकस करा. तुमची टीम 20,57,150 होणार आणि तुम्हाला 1,52,371 रुपयाचं इन्कम 100% येऊ शकतं. तर हे होतं टीम रिपर्चेस इन्कम. अदर सुपरमार्ट वर्सेस एनी सुपरमार्टमधील फरक. अदर सुपरमार्टमध्ये 3,000 रुपयाचा किराणा हा डिस्काउंटने 25 रुपयामध्ये मिळतो. 500 रुपयाचं तुम्हाला डिस्काउंट मिळतं. हीच माहिती तुम्ही तुमच्या माध्यमातून 12 महिन्यापर्यंत 1,000 व्यक्तींपर्यंत वाया पोचवतात. तर 1,000 व्यक्तींपर्यंत फ्रीमध्ये जाहिरात केली जाते अदर सुपरमार्टची. फ्रीमध्ये 1,000 ग्राहक मिळतात अदर सुपरमार्टला. सुपरमार्टची खरेदारी वाढली, सुपरमार्टची विक्री वाढली. तुम्हाला काही मिळालं का? तुम्हाला फक्त मिळालं डिस्काउंट. हेच काम तुम्ही एनव्ही सुपरमार्टमध्ये केलं तर तुम्हाला काय मिळणार ते बघू. एनव्ही सुपरमार्टमध्ये 3,000 रुपयाचा किराणा हा 2700 ला मिळतो.
कारण की बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तुमच्याकडे आहे इतर अदर सुपरमार्ट जे मार्केटमध्ये आहेत त्याच रेटने तुमच्याकडे किराणा मिळणार का? हे जरी आम्ही सांगितलं की आमच्याकडे पण त्याच लेवलने म्हणजे 3,000 रुपयाचा किराणा 2500लाच मिळेल, हे जरी सांगितलं तर लोकांना विश्वास वाटत नाही. तर ठीक आहे, आम्हीच स्वतः सांगतो की 3,000 रुपयाचा किराणा आमच्याकडे 2700ला मिळेल. तुमचे 200 रुपये प्रमाणे 12 महिने जर हा तुम्ही किराणा घेतला 200 रुपये प्रमाणे जर तुमचे बघितलं तर 24 रुपये हे एक्स्ट्रा जातात 12 महिन्यात. तर आम्ही त्यांना विचारतो तुम्ही कुठे घेणार, ऑदर सुपरमार्टमध्ये घेणार का आमच्याकडे घेणार? म्हणजे सरळ लोक सांगतात की आम्ही ऑदर सुपरमार्टमध्ये 25 रुपयाचा किराणा घेणार. ठीक आहे, मग आम्ही काय सांगतो जे तुम्ही काम तिथंच करतायत ऑदर सुपरमार्टसाठी ते तुम्ही एनवी सुपरमार्टसाठी फक्त 12 महिने करा. मग ते आमच्याकडे काम चालू करतात. तर हीच माहिती ते एक व्यक्तीच्या माध्यमातून 12 महिन्यापर्यंत 1,000 लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवतात. तर आमच्याकडे डिस्काउंटच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना इन्कम देत असतो. तर 1,000 लोक जर आले तर प्रति व्यक्ती 3 रुपये एका व्यक्तीकडनं येणार तुम्हाला. म्हणजेच 1,000 गुणिले 3 रुपये 3,000 रुपये तुम्हाला हे 12 महिन्यानंतर म्हणजे 13व्या महिन्यापासून तुम्हाला हे प्रत्येक महिन्याला येणार. कारण की किराणा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक महिन्याला लागतो, म्हणून किराणा घेणं कधी बंद होत नाही. म्हणून 1,000 लोकांच्या माध्यमातून 3 रुपये प्रमाणे जर बघितलं 3,000 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणार. इथं काय झालं, तुमचा जो 27 रुपयाचा जो किराणा मिळतोय आणि 200 रुपये तुमचे एक्स्ट्रा जात आहेत असं तुम्हाला जेव्हा वाटतं सुरुवातीला, तेव्हा इथं हे सर्व पूर्णपणे तुमचा 27 रुपयाचा किराणा हा 3,000 रुपयाच्या माध्यमातून फ्री झाला. कारण की हे 3,000 रुपये जे आहेत हे तुमच्या खिशातून जाणारे नाही आहेत, हे तुमच्या टीमच्या माध्यमातून हे तुम्हाला 3 रुपये प्रमाणे मिळणार आहेत 3,000 रुपये. तर तुमच्या खिशातला जो पैसा यापूर्वी किराणा भरण्यासाठी जात होता तो इथं तुमच्या खिशातून जाणं वाचणार आहे. आणि हे तुम्हाला तुमच्या टीमचं आणि तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये. इथं जेवढी तुम्ही ह्या आपल्या एनी सुपरमार्ट बिझनेसची जाहिरात करणार आणि तेवढी तुमची इथं टीम वाढणार तेवढं इथं तुमचं इन्कम वाढणार आहे. ह्याला म्हणतात टीम रिपर्चेस इन्कम. आणि अशा प्रकारे तुम्ही सुरुवात केल्यानंतर असे 16 प्रकारचे इन्कम बोनस रिवॉर्ड हे मिळणार आहेत. त्यापैकी आपला जो जास्त करून टार्गेट आणि फोकस असणार आहे तो टीम रिपर्चेस इन्कम वरती असणार आहे. कारण की ही इन्कम ही लाईफ टाईम चालणारी आपली इन्कम आहे. तर हा होता अदर सुपरमार्ट आणि एनी सुपरमार्ट मधील फरक. काम कसे करायचे? तुमच्याकडे मोबाईल आहे का? तर व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसारखे ॲप्लिकेशन देखील असते. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कंपनीचे बिझनेस प्लॅन PDF, प्रमोशनल इमेजेस आणि प्रमोशनल व्हिडिओज तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर करू शकता. कारण डायरेक्ट सेलिंग बिझनेस हा शेअरिंगचा बिझनेस आहे. तसेच तुम्ही विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार किंवा सरकारी नोकरदार असाल तरी देखील तुम्ही हे काम तुमच्या सध्याच्या कामासोबत कोणत्याही अडचणीशिवाय करू शकतात. ते कसे करता येऊ शकते ते आपण पुढे पाहूया. तुम्हाला दर महिन्याला मिळणाऱ्या 4 आठवड्यांच्या सुट्ट्यांमध्ये 4 ऑफलाईन किंवा ऑनलाईन मीटिंग घेऊन तुम्ही 20 लेवलपर्यंत मोठ्या प्रमाणात इन्कम करू शकतात. म्हणजेच तुम्हाला आठवड्यातून एक सुट्टी मिळते. म्हणजे तुम्हाला 7 दिवसातून फक्त एकच दिवस काम करायचं आहे. जर एक दिवस काम करायचं म्हटलं तर थोडं टार्गेट घेऊन काम करावं लागेल. आता टार्गेट घेऊन काम करायचं म्हणजे कसं, लेवल 1 मध्ये तुम्ही तुमच्या ओळखीच्या 10 लोकांना आणलं. आता ही 10 लोक आणायला काही लोक सांगतात की आम्हाला 15 दिवस लागतील, काही म्हणतील 1 महिना, काही म्हणतील 2 महिने. मी सांगतो ही 10 लोक आणायला 4 महिने घ्या. या 10 लोकांना तुम्ही 4 महिन्यामध्ये आणलं तर त्या प्रत्येक व्यक्तीने 3,000 रुपये प्रमाणे खरेदी केली तर टोटल परचेसिंग अमाऊंट झाली तुमची किती, 30,000 रुपये. आणि 25% बिझनेस काउंट झाला 7,500. 0.5% जे VV मिळालं तुम्हाला त्याप्रमाणे इन्कम, तर 37 रुपये हे तुमचं लाईफ टाईम इन्कम झालेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या लेवलमध्ये ह्या 10 लोकांना पण तुम्ही काय सांगायचंय की तुम्ही पण 10 लोक आणा 4 महिन्यामध्ये. प्रत्येकाला 4 महिन्याचा टायमिंग द्यायचा. 4 महिन्यामध्ये 10 लोक मिळणार नाही असं होऊच शकत नाही. हप्त्यातून तुम्ही फक्त 1 दिवस काम करतायत आणि एका महिन्यामध्ये 4 हप्ते आहेत, तर 20 लोकांपर्यंत तुम्ही महिन्यामध्ये पोहोचता. जर एका हप्त्यामध्ये एका दिवसाला 5 लोक, असे 4 हप्ते 20 लोक झाली. आणि त्या 20 लोक असे 4 महिने गेले तर किती होत आहेत, 80 लोक होतात 4 महिन्यामध्ये. आणि 80 लोकांमधून 10 लोक मिळणार नाही असं होणारच नाही. तर दुसऱ्या लेवलमध्ये ह्या 10 लोकांच्या माध्यमातून 10 लोक आली 4 महिन्यात तर किती झाले तुमचे दुसऱ्या लेवलमध्ये टीम 100 लोकांची. आणि ह्या 100 लोकांनी पण 3,000 रुपये प्रमाणे खरेदी केली तर टोटल परचेसिंग 3 लाखाची होते. 25% बिझनेस काउंट हा 75,000 रुपयाचा. 0.5% BV प्रमाणे इन्कम तुमची झालेली आहे दुसऱ्या लेवलची.
₹375, म्हणजे पहिल्या लेवलचे 4 महिने, दुसऱ्या लेवलचे 4 महिने, टोटल 8 महिन्याची इन्कम ही पहिल्यांदा होते तुमची ₹400 राऊंड फिगर. तिसरी लेवल 100 लोकांना पण तेच सांगायचंय, तुम्ही पण 4 महिन्यामध्ये 10 लोक आणा. तर तुमचे तिसऱ्या लेवलमध्ये 1000 लोकांची टीम होते. ₹3000 प्रमाणे खरीदारी केली तर टोटल तुमची 30 लाखाची सेल निघते, टोटल पर्चेसिंग अमाऊंट. त्याचं जर 25% बिझनेस काउंट केला तर ₹7,50,000 हे तुमचं टोटल बिझनेस काउंट होतो. आणि 0.5% बीव्ही प्रमाणे तुमची तिसऱ्या महिन्याची जी इन्कम आहे, तुम्ही व्हिडिओच्या थंबनेलवर बघितलं असेल की तुमचा आयुष्यभराचा किराणा, महिन्याचा खर्च कायमस्वरूपी फ्री होऊ शकतो. तर हे झालं तुमचं ₹3,750 किराणा फ्री. तुमच्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला इथं जी इमेजमध्ये जे किराणा दिसत आहे हेच प्रोडक्ट, ओपन मार्केटमधले प्रोडक्ट सांगतोय तुम्हाला. ओपन मार्केटमधले प्रोडक्ट तुमच्या किचनमध्ये जे असतात हेच प्रोडक्ट तुमचे इथं तिसऱ्या लेवलमध्ये 12 महिन्यात, पहिल्या महिन्याचे 4 महिने, दुसऱ्या महिन्याचे 4 महिने आणि तिसऱ्या महिन्याचे 4 दुनियाचे अधिक 12 असे 12 महिन्यामध्ये तुमचा घरातला प्रत्येक महिन्याचा किराणा 12 महिन्यानंतर फ्री व्हायला चालू होणार आहे. म्हणजे 3 लेवलची जी इन्कम आहे तुमची ₹4,000 झाली. तुमचा किराणा होता ₹3,000. तुमचा किराणा कितीचा होता? ₹3,000. आणि इथं टोटल जर अमाऊंट बघितली तिन्ही लेवलची तर ₹4,000 होतात. एक्स्ट्रा ₹1,000 म्हणजे तुम्हाला इथं आले. हा झाला तुमचा महिन्याभराचा किराणा फ्री. आता चौथ्या लेवलमध्ये 1000 लोकांना काय सांगायचं की तुम्ही पण 4-4 महिने घ्या, तुम्ही पण तुमच्या ओळखीचे 10 लोक आणा. तर टोटल तुमचे चौथ्या लेवलमध्ये 10,000 लोकांची टीम होते. त्यांनी पण ₹3,000 प्रमाणे जर खरीदारी केली तर ₹3 करोड हा तुमचा टोटल पर्चेसिंग अमाऊंट आहे. ते सेल एवढा सेल होतो तुमचा. त्याचप्रमाणे 25% बिझनेस काउंट केला तर ₹75 लाख हा बिझनेस काउंट होतो. 0.5% बीव्ही प्रमाणे जर तुमची इन्कम बघितली चौथ्या लेवलची तर तुमचं ₹37,500 हे तुमचं चौथ्या लेवलमधून आलेलं इन्कम आहे. म्हणजे टोटल राऊंड फिगर झाले ₹40,000. इथं तुमचा महिन्याचा किराण्याच्या व्यतिरिक्त जो काही खर्च असतो घरामध्ये होणारा तो इथं तुमचा फ्री झालेला आहे. जे तुम्ही थंबनेलवर बघितलं इथं ते खरं होताना दिसत आहे. इथं प्रत्येक ठिकाणी इन्कम करताना तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे आणि सातत्य ठेवावं लागणार आहे कामामध्ये, तर हे सर्व शक्य आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही प्रोडक्ट फर्स्ट परचेस प्रोडक्ट घेतलं, तुम्ही जॉईन केलं आणि इथं याच्या ऑटोमॅटिक होत जाईल, तसं काही नसतं. तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे, काम करावं लागणार आहे आणि कामामध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे. तर हे सर्व शक्य आहे. हे झालं 20 महिन्यापर्यंत झालं तुमचं इन्कम किती? ₹40,000 राऊंड फिगर. आता 5व्या लेवलमध्ये 10,000 लोकांना काय सांगायचं की प्रत्येकाने तुम्ही पण 4 महिने घ्या आणि तुम्ही पण 10 लोक आणा. तर टोटल 1 लाख लोक झाली 5व्या लेवलमध्ये. त्यांनी पण ₹3,000 प्रमाणे जर खरीदारी केली तर इथं टोटल तुमचं सेल पर्चेसिंग अमाऊंट जी आहे, टोटल पर्चेसिंग अमाऊंट तुमची झालेली आहे ₹30 करोड. आणि टोटल त्याचं 25% बिझनेस काउंट बघितलं तर ₹7,50,00,000 हे 25% बिझनेस काउंट आहे. त्याच्यावरच 0.5% बीव्ही जर इन्कम बघितली तर तुमची जी इन्कम आहे ₹3,75,000. ₹3,75,000 तुमचं हे 5व्या लेवलचं इन्कम आहे. म्हणजे 20 महिन्यामध्ये तुमची 5 लेवलची इन्कम ही राऊंड फिगर ₹4,00,000 झालेली आहे. आणि इथं तुम्ही 2 व्हीलर फुल्ली पेडेड घेऊ शकतात. कुठल्याही प्रकारचं कर्ज, कुठल्याही प्रकारची EMI चालू करायची गरज नाही. तुम्ही फुल्ली पेडेड ही बाईक तुमची घेऊ शकतात. म्हणजेच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याकडे इकडनं वाटचाल तुमची होत असते, सुरुवात होते. तर याप्रमाणे तुम्ही एनव्ही सुपरमार्टच्या बिझनेस प्लॅनवर काम करून असं चांगल्या प्रकारे तुमचा महिन्याचा खर्च, किराणाचा खर्च हा कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी फ्री करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. डायरेक्ट सेलिंग व्यवसाय कायदेशीर आहे का? या व्यवसायाला भारतात मान्यता आहे. यासाठी भारत सरकार वेळोवेळी नियम आणि सूचना प्रसारित करते. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री सुरक्षित करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने दिनांक 28/12/2021 रोजी पहिले भारताचे राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दिनांक 21/6/2023 रोजी सुधारित भारताचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. ही राजपत्रे प्रसारित केल्यामुळे हे स्पष्ट होते की भारत सरकारने डायरेक्ट सेलिंग व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली आहे. सुरुवात कशी करावी? एनव्ही सुपरमार्ट व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी फ्री रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. फ्री रजिस्ट्रेशनसाठी तुमचे नाव, व्हॉट्सअप मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पॅन नंबर देऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येते. फ्री रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काही ॲडिशनल बेनिफिट्स मिळतात. ₹500 डिस्काउंट वॉलेट मिळते. ओपन मार्केटमधील FMCG प्रोडक्ट्सवर 1% ते 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो.
त्यावर 1% डिस्काउंट वॉलेट वापरता येते. न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट्सवर 20% ते 50% पर्यंत डिस्काउंट मिळतो. त्यावर 10% डिस्काउंट वॉलेट वापरता येते. प्रत्येक मोबाईल रिचार्जवर 1 वर्षापर्यंत 1% कॅशबॅक मिळतो. 3 महिन्याचा फ्री लाईव्ह डिजिटल मार्केटिंग कोर्स मिळतो. 3 महिन्याचा फ्री लाईव्ह इंग्लिश स्पीकिंग कोर्स मिळतो. तसेच टीम रिपर्चेस इन्कम आणि न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट रिपर्चेस इन्कम फ्री रजिस्ट्रेशन आय डीवर मिळवता येते. हे तुमचे फ्री रजिस्ट्रेशन झाल्यावर मिळणारे ॲडिशनल बेनिफिट्स आहेत. आता आपण पाहूया फ्री रजिस्ट्रेशन आणि ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका काय फरक आहे. फ्री रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन कंपनीच्या लागू असलेल्या टर्म्स अँड कंडिशननुसार करता येते. फ्री रजिस्ट्रेशनमध्ये बिझनेस करता येतो. ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशनमध्ये बिझनेस करता येतो. फ्री रजिस्ट्रेशनमध्ये इन्कम तुमच्या आय डीमध्ये जमा होते, ती थेट बँक अकाउंटमध्ये जमा होत नाही. तर ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशनमध्ये इन्कम थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. तसेच ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन करण्यासाठी FMCG न्यूट्रीवेदिका प्रोडक्ट्समधून तुमच्या पसंतीचे फर्स्ट परचेस प्रोडक्ट खरेदी करू शकतात. प्रोडक्टची खरेदी पूर्ण केल्यानंतर तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह होते आणि त्यानुसार तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळण्यास सुरुवात होते. ॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही दिवसाला 5,000 रुपयेपर्यंत इन्कम करू शकता आणि 14 प्रकारच्या इन्कमसाठी एलिजिबल होतात. तसेच तुमच्या 500 रुपयाच्या डिस्काउंट वॉलेटमध्ये देखील रकमेची वाढ होते. तुम्ही ज्यावेळी तुमचे फ्री रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह कराल त्यावेळी कंपनीला लागू असलेल्या नियम व अटीनुसार ॲडिशनल आणि एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतील. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे आणि एमई सुपरमार्टच्या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. मग आजच झूम मीटिंगमध्ये सहभागी व्हा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती तुमचा महिन्याचा खर्च आणि किराण्याचा खर्च हा कायमस्वरूपी फ्री कसा होऊ शकेल, ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.